गाईज बरंच आहे का तो गाईज 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 ब्लॉगला हाय गाईज म्हणायला काय जातं नाण्यासारखं म्हण हाय गाईज हाय गाईज नाण्यासारखं मुझको हो मेरे यारो संभलना मुश्किल हो गया कोण कोण पप्पांसोबत नाईट लाईफ एन्जॉय करतं किंवा लेट नाईट ड्राईव्हला जातं कमेंट्स मध्ये सांगा. गुड मॉर्निंग. एवढं सकाळ सकाळ का चाललंय बिचार. काय कुठलं झाड हे सगळे झोपायला आले तर आपण उठायला आलोय. अख्ख्या रिसॉर्ट मध्ये आपण एकटेच उठलेलो आहे. मॉर्निंग वॉकवाले असूनच सगळे झोपा काढतात आपण आपलंच फक्त 4 जण जागेत. लास्ट सनराइज ऑफ द इयर. काकी इथं लाटांना घाबरतीये. नट्याचं काय नाही, नट्या दुसऱ्या त्याच्यात दुनियात गेलेलं आहे सध्या. आणि मम्मी आणि पप्पा तिकडं कुठंतरी आहेत. काय करतायत ते चालतायत तिकडं. इथं दिसले का खिशात. अरे देवा चल नंतर काढ. हाय गाइज. नान्या गाइज. हाय गाइज. मजा लेंगे. ऊन किती आहे. हॅलो गाईज. हॅलो तू हॅलो म्हणते बघ. हॅलो गाईज म्हणतो. हॅलोच बोलायचं. हॅलो गाईज. इंग्लिश परत नाही परत. हॅलो गाईज. हॅलो गाईज. पलीकडनं गेलतो पण तिकडून खूप लांब आहे चालायला. इथं जवळच आहे. गाडी लावली इकडे समोर बीच. नाट्य हे छोटे छोटे शंखांच्या तुकड्यांची सँड आहे ती. छान ना. हा नाही लागत असं काय करणार. या बीचवर सगळे फॉरेनर्स आहेत. लिटरली सगळे फॉरेनर्स आहेत. इंडियन लोक कमी बघायला भेटतात. फॉरेनर्स जास्त आहेत. अँड दे आर एन्जॉईंग इट. म्हणजे सनबाथ बीच व्ह्यू फूड हे सगळं इकडचं कल्चर एन्जॉय करतात. इट्स काइंड ऑफ सिमिलर टू द्या कल्चर तो. बट स्टील ते लोक खूप जास्त आहे तिकडे नॉर्मल मराठी माणसांपेक्षा इंडियनपेक्षा. त्या गोव्यामध्ये अशी माणसं बसवली आहेत त्यांनी. ओल्ड मॅन इथे पुढे पण आहे. प्रत्येक चौकात तो ओल्ड मॅन बसवला आहे त्यांनी. इकडे इथे ओल्ड मॅन पुढे पण आहे. इकडे अजून एक ओल्ड मॅन आहे. ते पण 4-4 लाईनीने बसवले.
गोल्डमॅनचा सेटअप आहे. दारू बिरू घेऊन बसवले गोल्डमॅन. ते गोल्डमॅन आलाय. याला तर व्हेंटिलेटरवर लण वगैरे लावून बसवलंय. परत एक गोल्डमॅन. अजून एक गोल्डमॅन. या मुली पण इथे थांबलेत गोल्डमॅनचे पैसे मागायला. प्रत्येक चौकात एक गोल्डमॅन आहे. त्याच्या तोंडात एक सिगरेट आणि 4 दारूच्या बाटल्या त्याच्या समोर घेऊन त्याला बसवलेला आहे. 2 ठिकाणी तर त्याला सलाईन आणि ब्लड वगैरे पण लावलं होतं. नक्की काय प्रकार हे काय इथे पण अजून एक आणि ती मुलं पैसे मागतात त्या गोल्डमॅनसाठी. मग तो पुतळा आहे पण त्यासाठी पैसे मागतात. 31 डिसेंबरच्या पार्टीला जायचं. 3-4 बीच बघायचा प्लॅन होता बट पहिल्याच बीचवर गेलो आणि तिथलं ऊन बघितलं. सगळ्यांनी बॅक ऑफ केलं. आता तिथं पण नीट फिरलो नाही. डायरेक्ट हॉटेलवर आलं. परत इथलाच बीच परवडतो यार. सुटसुटीत असतो. तिकडे केवढी गर्दी होती डेंजर. आणि ऊन तर विचारूच नका. तर काय म्हणणं आहे अख्ख्या व्लॉगमध्ये आपण फक्त हॉटेलमधनं बाहेर पडतोय, जेवतोय, जेवण करून परत हॉटेलमध्ये येतोय, परत बाहेर जातोय, जेवतोय, परत हात येतोय. नाही, बीचवर पण जातो. अच्छा हा बीचवर पण मध्ये मध्ये जातो नाही का. क्लब महिंद्रा, वारका बीच, गोवा. बिनकामची पब्लिसिटी करतोय आपण राव त्यांची. हा हाय गाईज म्हणून टाकणार आहे तू एकदा. चल हाय गाईज. काय चाललंय तुझं. काय नाही. काय चाललंय तुझं. काय नाही. काय नाही कसं काय नाही. कुठं बसलाय तू. कुठं बसलाय. ज्यूसचं ठिकाण आहे का. ते एवढे सगळे ज्यूस भारीतले म्हणून तू का बसलाय ते येऊन. हाय गाईज. हाय गाईज. तुझं आज पण कालसारखं झोपायचा प्लॅन आहे का जेवता जेवता. सट्ट वाजत. वी आर गोइंग फॉर द 31st इव्हेंट. आता गोवामध्ये वारका बीच आहे. सो येस सी यू देअर. ऑल सेट फॉर 31st पार्टी इन BKK's. कुठं काय आज न्यू इयर आहे का आज. न्यू इयरची 31 डिसेंबर. मध्याची पार्टीला चालली का तू. हा. तू रे आज हर्षदादाचा बर्थडे. उद्या आहे. आज रात्री 12 वाजता आहे. हा ना कार्यक्रम सुरू झालाय तिकडं. चला चला लवकर. रस्ता चुकली का तू. रस्ता चुकली का. हा तुला नियोजन लावलंय भारी. तुझा डायलॉग राहिला ना त्या. आज आम्ही 31च्या प्रोग्राम मध्ये आलो. 31 डिसेंबरला न्यू इयरचं रात्री 12 वाजता न्यू इयर सुरू होणार आहे म्हणून क्लब महिंद्रा वारका बीच गोवा म्हणूनच तिकडे आम्ही आलोय. ओके हॅपी न्यू इयर. थँक्यू. तर की तुम्ही पण आता आलाय ना पार्टीला मग तुम्हाला पण पास देणार. ओके मला वाटतं फक्त मोठ्याला देणार छोट्याला नाही देणार. तुम्ही ब्लॉग सुरू झाला की जरा स्पष्ट बोलती का गं. नाही गेलो ना पुण्यात एक्झिबिशनला गेलं ना तरी तसं घालतोय. एवढं पाहिजे. Entry the party. Casino theme है. Yeah. हे रिअल एन्जॉय करणारी लोक आहेत. जिसको finally वो होश आ गया finally 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 समझ में कुछ न आए कोरोना के लिए जाए
कैसे हुआ कैसे हुआ इतना जरूरी कैसे त्या मुलीला जरा सूट दिलीये तर ही अख्ख्या कार्यक्रमात एकटीच फिरतीये. नुसती इकडून तिकडून फिरते, खात काहीच नाहीये, पण नुसतं फिरायचंय आणि बघायचंय तिला काय काय आहे. आपण आता लाईव्ह जिलेबी घेऊ. हाय जिलेबी घेतली. यम्मी यम्मी वाली बनवताना पण दाखवली त्यांनी. तू गेली पळून. हा मग मी थोडी बघितलेली ना. कसला फुल रथ बनवला यांनी चॉकलेटचा. अख्खं चॉकलेट नॉट बॅड. हॅलो गाईज, चल त्यांना सांगायचं तुम्हाला कुठला फ्रूट पाहिजे. जेवढे त्या सगळ्या फ्रूटमध्ये ते मला कट करून द्या. सो फुल एवढे अख्खे तू खायचे? नाही मम्मी पण खाल्लं. नाही नाही मम्मी नाही, तू अख्खे खायचे. झालं जेवणीचं. Thank you.